बंधूंनो, मी थोडक्यामध्ये 2 शब्द तुम्हाला प्रास्ताविक सांगतो, शांतता राखा. आमच्या गावातली कबड्डी म्हणजे तुमचं येणं ही आमची शान आहे. आमचा दुहेरी उद्देश असते या कबड्डी ठेवण्यामागे. एक आमच्या गावाची श्री संत जगाजी महाराज यांची यात्रा. त्या यात्रेत तुम्ही यावं, तुम्ही दर्शन घेऊन तुमचं जीवन पावन करावं आणि तुमच्यासारख्या चांगल्या लोकांचे पाय आमच्या या भूमीला लागावे. ह्या दुहेरी उद्देशाने आमची हे कबड्डी सामन्याचं आयोजन करीत असतो. आणि यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही हे काहीच करत नाही आहोत. जे मंचकावर बसलेली मंडळी आहे, आदरणीय श्री संतोष भाऊ जयस्वाल सामाजिक कार्यकर्ते, आम्ही प्रत्येक वेळी यांना आवाज दिला की आमच्या आवाजाला होत देणारा हा सामाजिक कार्यकर्ता कुठलेही विश्वास काही नाही. आम्ही त्यांना सांगतो, भाऊसाहेब आमच्या असा कार्यक्रम आहे, भाऊसाहेब सांगतात तुम्ही बक्षीस देऊन घ्या. हे सर्व मान्यवर आणि हे जे तुम्ही कार्यक्रम होता हे आमच्या गावाची एकजूट. प्रत्येक कार्यक्रमात आमच्या गावात एकी असते. आम्ही कुठलाही कार्यक्रम करताना आमच्या गावातून वाद होईल असा विषय आम्ही कोण्या संघावर सुद्धा आम्ही कुठल्याही गोष्टीत होऊ देत नाही. ठाकरे साहेब, बाजारात आमच्या जत्रेमध्ये आलेले दुकानदार जर असतील मित्रांनो, विचारून घ्या, आम्ही अन्याय होईल अशी त्यांच्यावर आमची भूमिका कधीच राहत नाही. आमच्या कमिटीचे लोक, आमच्या गावाचे लोक जाऊन आम्ही त्याच्यावर तोडगा काढतो, कारण आम्हाला एकी दाखवायची आहे. आमच्या गावात आम्ही कार्यक्रम घेत असताना आमच्या हातून चुका झाल्या होणारच. आम्ही कार्यक्रम घेतला म्हणून आमच्या हातून चुका झाल्या. आम्ही कार्यक्रम घेतला नसता आमच्या हातून चुका झाल्या नसता. तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहे, सर्व गोष्टींना मोठे समजून तुम्ही आम्हाला मान द्या, आमचा मान देवा आणि आम्हाला माफ करा. परंतु सर्व आतापर्यंत जो कार्यक्रम शांततेत पार पडला अशीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. आणि या आमच्या स्थानिक म्हणा, पर्यायी म्हणा, कधी जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम घेतो तेव्हा आमच्या कार्यक्रमाला होत देणारे आदरणीय श्री संतोष भाऊ जयस्वाल यांचा एक सत्कार आमच्या येथील सरपंच श्री निश्चलभाऊ ठाकरे व देवानंदी वरपडे हे शाल व श्रीफळ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्या वाजवा. आमच्या संतोष भाऊ सर जितक्या टाळ्या वाजल्या तेवढ्या कमीच आहे, तरी पण आपण आपल्या परीने भाऊसाहेब प्रत्येक वेळेस आपला मौलिक वेळ आम्हाला देत असतात. बंधूंनो, आपला हा कार्यक्रम सत्काररूपी आणि जो काही अंतिम सामन्याच्या वेळेचा जवळपास आठवण्यात आला. हे तुम्हाला सांगतो, जे ग्राउंडमध्ये आता आपले प्लेअर आहे, आपण फक्त ग्रामीण भागाच्या विषयासाठी 2 मिनिटात बोलू. आणि ग्रामीण भागाचा विषय घेत असताना तुम्ही माझ्या मताशी सहमत असले किंवा नसले तरी चालेल, पण शहरी विभागाचा विषय बाजूला ठेवा, पण ग्रामीण भागातील विषय जर घेतला तर सगळ्यात जास्त प्राधान्य. आणि भाऊसाहेब सगळ्यात जास्त जर खेळाडू असेल तर फक्त आमचे आदिवासी बांधव. प्रदीप भाऊ सगळ्यात चांगला आहे. आणि याच्यासाठी सांगत आहोत की जेव्हा आम्ही कदाचित आम्हाला आमच्या गावची कबड्डी होती, पण आमच्या गावचे एक रॉकेट म्हणून प्रसिद्ध होते, ते म्हणजे देवराजी कंगाले. आणि अवघ्या 15 दिवसाआधी त्यांचा मृत्यू झाला. आणि आमच्या गावाचं सांगताना आमचं मन कळलं होतं की आमच्या गावाचं रॉकेट म्हणून देवराजी कंगालेची त्यावेळेस ख्याती होती की डोंगर खड्याचं रॉकेट म्हणलं की देवराजी कंगाले. आज त्यांचा मृत्यू झाला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती, 2 मिनिट घेऊन त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी एक हॅलो. आता अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे आणि आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते खेळाडूचं परिचय करून घेतील. आणि परिचय करून घेतल्यानंतर टॉस होईल आणि टॉस झाल्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. आमचे प्रमुख पाहुणे परिचय करून देताना हातात हात मिळवताना आमचे प्रमुख पाहुणे सगळे उपस्थित आणि अतिशय उत्कृष्ट असा हा सोहळा पायऱ्या जगता हा सोहळा आदर्श विद्यालयाच्या ग्राउंड मध्ये आजचा हा सामन्यातला अंतिम सामना. आणि परिचय करून घेताना आमचे प्रमुख पाहुणे निश्चलभाऊ ठाकरे, संतोषभाऊ जयस्वाल, देवानंद वरफडे, वाघमारे साहेब, गुरुदेव राऊत, दयाकरभाऊ बोरसे, अजयभाई शेळके हे सुद्धा उपस्थित झालेले आहे.
हो सेल्फी नाही रे रेकॉर्ड चालू आहे वाद्य भाऊ तू याला थोड्या गांधीनगर दबन नाही अध्यक्ष माननीय श्री दयाकोटी बोलके यांची उपस्थिती लाभते. धन्यवाद. मी मंडळाचे सदस्य आणि थर्ड एम्पायर म्हणून रामराव म्हणावी आणि प्रेक्षणीय असा अंतिम सामन्याला सुरुवात फर्स्ट वेळ घेऊन येत आहे तो गांधीनगर संघाकडे जोरदाच्या प्रांगणामध्ये उजव्या साईडला खेळताना अतिशय सुंदर काय झालं ते पण संघाला आणि हा 3 नंबरचा खेळाडू 3 नंबरचा खेळाडू गांधीनगरच्या प्रांगणामध्ये गांधीनगर संघाने पहिल्या पिरियडमध्ये अतिशय जबरदस्त धक्का दिला तो जोडा संघाला आणि गांधीनगरच्या ग्राउंडमध्ये जोडा नंबरचा अतिशय जबरदस्त असा हा रेडर 3 नंबरचा हा रेडर डाव्या साईडला खेळता अतिशय चपळ असलेला हा रेडर आणि कोणताही गरीब बात न करता परत आपल्या प्रांगणामध्ये मी पुन्हा येईल म्हणून सांगत पुन्हा चालला गेला तो मी पुन्हा येईल पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करत आहे तो दोन्ही संघ अशा तऱ्हेने अतिशय जबरदस्त सफळ असं क्षेत्ररक्षण हे जोरमा संघाकडे आणि आता नावाजलेला नाही हे लाईट आहे ना लाईट लाईट नाही बरोबर किती गरी बात करतो मी स्वतः बाद होतो जग्गू 143 नंबरचा हा खेळाडू बघूया का उजव्या साईडला खेळत आहे जबरदस्त राज्य समीकरण 7 खेळाडूचं निरीक्षण करताना कसा गरी बात करता येईल त्यांचा हा प्रयत्न जग्गू उजव्या साईडला खेळत आहे अशा तऱ्हेने कोणताही गरी बात न करता परत आपल्या प्रांगणामध्ये फ्रंट फूटवर खेळत असलेला गांधीनगर संघ आणि काहीसा बॅक फूटवर असलेला जोरदार संघ पुन्हा एकदा हा खेळाडू जोराच्या ग्राउंड मध्ये बघूया अंतिम सामन्यातला अतिशय जबरदस्त मेहनत करून दोन्ही संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले आहे आणि पुन्हा एकदा हा अतिशय जबरदस्त असा हा रेडर गांधीनगरच्या प्रांगणामध्ये कॅमेरामध्ये मागच्या सेमीफायनल मध्ये क्वार्टर फायनल मध्ये सारी अतिशय जबरदस्त खेळ करून आपल्या संघाला विन घोषित केलं होतं ते वडगाव या संघाविरुद्ध हो कॅमेरावाले तिकडून आणि अतिशय जबरदस्त म्हणावं लागेल परंतु कोणताही गडी बात करता आला नाही त्यांना चित्यासारखी अशी जबरदस्त त्यांनी सूर मारला होता परंतु गडी बात करता आला नाही त्यांना आणि बघूया अशा तऱ्हेने जबरदस्त पकड ही जोरमा संघाकडून कृपया हालू नका बोर्ड आणि काहीसा थोडा टेक्निक प्रॉब्लेम आणि हा 3 नंबरचा हा खेळाडू गांधीनगरच्या प्रांगणामध्ये अतिशय जबरदस्त खेळ करीत आहे दोन्ही संघ जबरदस्त पकड
अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग केली ते गांधीनगर संघाकडून अतिशय प्रेक्षणीय होत असलेला हा सामना जोरदार असेल गांधीनगर. अशा तऱ्हेने पुन्हा एकदा कोणत्याही गरीब आपल्याकडे परत आपल्या प्रयाणामध्ये आणि कृपया या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. तरी जे कोणी इथं आलेले असेल त्यांनी कृपया आपला सेटअप बॉक्स चालू करून त्या सामन्याचा आनंद घर बसल्याने घेऊ शकता तुम्ही. पुन्हा एकदा हा एक जग्गू नावाजलेला असा हा उत्कृष्ट शिकायला अतिशय जबरदस्त अशा तऱ्हेने कोणत्याही गरीब करता जग्गू परत आपल्या प्रांगणामध्ये आणि फोडशूट करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा गांधीनगर संघ अतिशय जबरदस्त घेऊन देत आहे. भिंद देत आहे तो जोरदार संघाला. अतिशय उत्कृष्ट खेळ करत आहे. हेडर डिफेंडर असे दोन्ही असे खेळाडू अतिशय सुंदर अशी कामगिरी करत आहे दोन्ही संघ. कुठल्या प्रेक्षकांनी शांतता राखा. हा अंतिम सामना आहे. आतापर्यंत जसं तुम्ही या महामंडळाला सहकार्य केलं तसं पुन्हा एकदा तुमच्या सहकार्याच्या महामंडळाला पुन्हा एकदा अरे कॅमेरा वाले मागच्या मॅच मध्ये त्यांनी सेमीफायनल मध्ये 4ची व्यक्ती आणली होती. सुपर रेड मारली होती. बघूया या सामन्यामध्ये काय करतो. त्याला काढून ना थोडंसा उजव्या साईडला खेळत आहे. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त खेळ करत आहे गांधीनगर हा संघ आणि जोड महासंघ संघ सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा हा संघ आहे. कृपया प्रेक्षकांनी शांतता राखा अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो. हा अंतिम सामना आहे आपल्या. पुन्हा एकदा कृपया शांतता राखा. प्रेक्षक झगडे वगैरे नका करू. पुन्हा एकदा हा गांधीनगरचा खेळाडू जोडण्याच्या प्रांगणामध्ये आणि हा जग्गू गांधीनगरच्या प्रांगणामध्ये बघूया आता किती गडी बात करतो. जग्गू उत्कृष्ट रेडर डोंगर गटाचं ग्राउंड त्यांच्यासाठी नक्की असतो. म्हणून यावर्षी त्यांचं साजेशी अशी खेळी करून नाही राहिला जग्गू. खूप गडी बात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कृपया प्रेक्षकांनी शांतता राखा. गांधीनगर हा संघ अतिशय उत्कृष्ट खेळ करत आहे. खरोखरच फायनल असा गेम करत आहे तो गांधीनगर संघ. हा जोर महासंघाचा जोरण्याच्या प्रांगणामध्ये हा गांधीनगरचा खेळाडू अतिशय उत्कृष्ट असा गरीबात करण्याचा त्यांचा कॉर्नरला गरीबात 7 नंबरच्या खेळाडूला गरीबात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अतिशय प्रेक्षणीय असा उमेदच्या स्थितीमध्ये पोहोचलेला हा सामना बघा. वादावत नका करू. सामना बघा. सामन्याचा आनंद घ्या. बाहेर करून आलेल्या संघांना सहकार्य करा. पुन्हा एकदा हा 9 नंबरचा खेळाडू गांधीनगरच्या ग्राउंडमध्ये बघूया काय करतो. किती गडी बात करतो. किशोरदा बात होतो. अतिशय उदर लढाई त्यांची. जबरदस्त खेळ करतात दोन्ही संघ. पुन्हा एकदा अशा तरी कोणत्याही गडी बात न करता परत आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा हा खेळाडू उत्कृष्ट असा रेडर दाबून मारते. दाबून मार. हो लय दाबून मारते. असं होता आहे. जबरदस्त संघ आहे. हा सोना संघाचा रेडर गांधीनगरच्या मैदानामध्ये लढाई करतो.
रेडर उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे घरी बात करण्याचा प्रयत्न करतो तो रेडर हुल मारून घरी बात करण्याचा प्रयत्न हात मारून घरी बात करण्याचा प्रयत्न कोणते केले होते खरंच आपल्या मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा खेळाडू गांधीनगरचा जोडण्याच्या गावामध्ये अतिशय जबरदस्त खेळ करीत आहे तो गांधीनगर संघ हा अंतिम सामना पुन्हा एकदा खेळाडू मध्यंतर आपले 5 मिनिट पंचांनी नोंद घ्या मध्यंतर आपले 5 मिनिट हा 9 नंबरचा खेळाडू 9 नंबरचा खेळाडू जोडमध्ये हा खेळाडू गांधीनगरच्या ग्राउंडमध्ये बघूया किती कमी बात करतो अतिशय जबरदस्त खेळ सुरू आहे दोन्ही संघाकडून हजाराच्या संख्येने सामना बघताना प्रेक्षक हा 9 नंबरचा खेळाडू बघूया किती कमी बात करतो उजव्या साईडला खेळत आहे अतिशय जबरदस्त त्यांची खेळ परंतु यश त्यांना मिळालेलं नाही अशा तऱ्हेने कोणताही गडी वाद न करता परत आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा हा खेळाडू गांधीनगरचा उत्कृष्ट असा हा रेडर जबरदस्त तुल्यबळ असे दोन्ही संघ अशा तऱ्हेने नावाजलेले असे दोन्ही पंच प्रदीप जांभूकर आणि जांभूरमध्ये मध्यंतरातले 4 मिनिट आणि जब्बू बघूया किती गडी बात करतो जब्बू जग्गू यावर्षी दरवर्षी अतिशय सुंदर खेळ करतो यावर्षी त्यांचा टायमिंग नाही जुळत आहे त्यामुळे यावर्षी त्यांचा परफॉर्मन्स तेवढा पाहिजे तेवढा चांगला नाही आहे परंतु अंतिम सामना आहे अजून सामन्याला सुरुवात झालेली आहे रेडर आणि पंजाबचा निर्णय अंतिम राहील होणार नाही लक्षात घ्या तुम्ही बाहेरून आत पुरवला तुम्ही पुन्हा एकदा शेवटचे 3 मिनिट या सामन्यातले मध्यंतरातले लक्ष द्या दोन्ही पंच आणि जिथे जबरदस्त खेळ करत आहे तो गांधीनगर संघ खरोखरच कौतुकास पात्र आहे तो गांधीनगर हा संघ आणि पुन्हा एकदा कोणताही गडी बांध न करता परत आपल्या प्रांगणामध्ये आणि हा 9 नंबरचा खेळाडू गांधीनगरच्या ग्राउंडमध्ये बघूया किती गडी बात करतो अतिशय सुंदर खेळ होत आहे जग्गूच्या रूपात जोडणा हा संघाला अतिशय जबरदस्त धक्का पोहोचला त्यांचे नावाजलेले असे दोन्ही रेडर बाहेर बसून आहे बघूया त्यांना चालू सामन्यातले आपल्या मध्यंतरातले 2 मिनिट मध्यंतरातले पुन्हा एकदा अशा तऱ्हेने कोणत्याही गडी बाद न करता कोशिश करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि हा गांधीनगरचा खेळाडू जोडण्याच्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर गांधीनगर संघ अशा तऱ्हेने पुन्हा एकदा धक्का पोहोचला तो जोडणार संघाला आणि हा 9 नंबरचा खेळाडू बघूया हा खेळाडू गांधीनगरच्या प्रांगणामध्ये जोडण्याचा हा खेळाडू उत्कृष्ट असे दोन्ही संघ अतिशय
सुपर टायटल होणार नाही, कारण बोनस पॉईंट जास्त नसले. पुन्हा एकदा 11 नंबरचा खेळाडू मध्यंतरातली शेवटची एंट्री. बघूया हाफ टाइम मधली शेवटची एंट्री ट्रॉफी देत आहे तो. जोरदार असेल खेळाडू गांधीनगरच्या प्रांगणामध्ये उत्कृष्ट निकाल करतात. बघूया गरीब आजच्या जबरदस्त असा त्यांची रेडिंग. बघूया बाजूची गरीबाचा तो उत्कृष्ट असा, परंतु पाणी इथे मध्यंतरसाठी येत आहे. अंतिम सामन्यातला टाइम मेकर आणि मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात. फर्स्ट एंट्री गेलेल्या मध्यंतरानंतर जोरमा हा संघ गांधीनगरच्या प्रांगणामध्ये. बघूया आता काय करतो तो हा खेळाडू. परंतु अतिशय चुकून खेळत आहे तो गांधीनगर संघ. उत्कृष्ट खेळ करत आहे गांधीनगर. आणि बघूया इथे दहा नंबरचा खेळाडू बाद झालेला आहे. उरले फक्त 2 खेळाडू आता. गांधीनगर अतिशय जबरदस्त फिल्डिंग करीत आहे. जितकं चांगलं रेडिंग सुद्धा जबरदस्त करत आहे. खरोखरच कौतुकास्पद क्षेत्र आहे तो गांधीनगर हा संघ. थोडेसे असेच वारे शूटिंग करत आहे. आणि जोरमाच्या प्रांगणामध्ये शूटिंग सांगून जाऊन करा ना. अशा तऱ्हेने कोणताही काही बाद न करता परत आपल्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा 11 नंबरचा खेळाडू जोडमाचा. बघूया आता किती गडी लागतो तो. अतिशय त्यांची सुंदर अशी लढाई. बघूया काय होतं तो. जबरदस्त खेळ करीत आहे दोन्ही संघ. बघूया याला बाद स्वतः बाद होतो. आणि अतिशय सफळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गांधीनगर संघाचं. अशा तऱ्हेने रेडर बाद. आणि अशा तऱ्हेने बघूया शेवटचा खेळाडू आहे. अशा तऱ्हेने 1-3 आणि टाइम ऑफ सुद्धा 1-3 आणि टाइम ऑफ सुद्धा. नाही इकडे नाही गांधीनगर आपण खरोखर चांगला खेळ करीत आहे. अशा तऱ्हेने जबरदस्त खेळ आणि एक गडी बाद झाला तो. गांधीनगर संघात थोड्या चुकीमुळे झालेला आहे गरीबाद. आणि खेळमध्ये होतात असते पुन्हा एकदा गांधीनगरचा हा खेळाडू जोडण्याच्या प्रांगणामध्ये. गुरुजी आम्हाला बघू द्या ना. अशा तऱ्हेने कोणताही गडी बाद न करता परत पुन्हा आपल्या प्रांगणामध्ये घेते नवीन विधान घेणार आहे आपल्याला. मोबाईल बघूया आणि अतिशय पुन्हा दोन गडी बाद झाले ते गांधीनगर संघाचे. 2 गडी बाद. जर्सी बोली. अशा तऱ्हेने जोडमा संघ आता अतिशय जबरदस्त वापसी करीत आहे. जोडमा संघ अतिशय प्रेक्षणीय होत असलेला हा सामना गांधीनगरचा खेळाडू जोडमाच्या प्रांगणामध्ये. खेळ अनिश्चितीचा खेळ आहे. खेळामध्ये काय होऊ शकतो बघूया आता काय होतो तो. एक वेळ सुद्धा बसवलं त्यांनी गांधीनगरची जोडमा संघावर. अतिशय उत्कृष्ट असा खेळ करीता दोन्ही संघ आणि कोणताही गडी बाद न करता परत आपल्या प्रांगणामध्ये. आणि आता नावाजलेला शूटिंग चालू आहे. इकडे बसा, इकडे शूटिंग चालू आहे.
इकडे बसा ना तुमच्या एरियाकडे इकडे नका बसू थांबा. पुन्हा एकदा खेळाडू गांधीनगरच्या जोडण्याच्या प्राणामध्ये उत्कृष्ट चित्र आहे. पुन्हा एकदा बघूया गरीबाग जबरदस्त त्यांची चढाई जबरदस्त चढाई करी जातो आणि अशा तऱ्हेने 9 नंबरच्या खेळाडूला बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तेवढं ते वेगळं सुद्धा आहे. अशा तऱ्हेने बघूया जग्गूबाग आला का आणि आता खेळाडू वेगवेगळा काय करतो तो 3 नंबरचा खेळाडू अतिशय उत्कृष्टता गांधीनगर संघाकडून असं वाटत नाही त्यांच्या त्याच्यावरून खरोखरच इतके चांगले खेळत असेल आणि अशा तऱ्हे आता बघा नाही आता पकडलं नाही पण अजून चालला नाही का जगू नाही चालला नाही पण अजूनचा गेम जबरदस्त आहे. आणि आता गांधीनगर संघाला टाइम आउट घेता येणार नाही. त्यांचा कोटा खतम झालेला आहे आणि एक टाइम आउट बाकी आहे जोडला संघातला. कृपया दोन्ही संघाला नोंद घ्यावी. सुनील पट ओढते अतिशय उत्कृष्ट असलेला सामना बघूया आता. गांधीनगर संघ अतिशय उत्कृष्ट खेळ करीत काहीच नाही रे टच नाही करत आहे. सुनील गडी बाद करण्याचा 9 नंबरचा खेळाडू परंतु अतिशय चिकून खेळत आहे तो. गांधीनगर संघ उत्कृष्ट असा खेळ करीत आहे. गांधीनगर संघ सुनील बारी एंट्री जबरदस्त खेळ करीत आहे गांधीनगर संघ. त्यांच्या हाती काय आणि अशा तऱ्हेने 10 नंबरचा खेळाडू बाद झालेला आहे. एकटाच दूध आहे एकटाच. आणि गांधीनगर हा संघ जबरदस्त खेळ करीत आहे खरोखरच. पुन्हा एकदा 11 नंबरचा खेळाडू जबरदस्त आणि उरले फक्त 2 खेळाडू गरमासाला करून आणि बघूया पुन्हा खरोखरच अशा तऱ्हेने पुन्हा एक गडी बाद झाला आणि हा शेवटचा गडी 5 नंबरचा बघूया काय करते तो. गडी बाद करतो की स्वतः बाद होतो पाहायला गेले कारण इकडे गेले तरी बाद होणार नाही. आणि 1-3 जगू आता हा तुमचा आता चिल्लर पोट्टे होय काय गांधीनगर फायनल टीम आहे ना. आता हारले आणि 3 नंबरचा खेळाडू गांधीनगरच्या प्रांगणामध्ये इकडे द्या तिथे लिहायला परवडत नाही. पुन्हा चाललेला सुरुवात
आणि अशा तऱ्हेने पुन्हा परत आपल्या प्रांगणामध्ये आणि आणि बोर्डच्या प्रांगणामध्ये गांधीनगरचा खेळाडू हो पुन्हा एकदा अशा तऱ्हेने एकही रेड सक्सेस दिले पुन्हा याला जे कोणी पकडून त्याला आणि 100 रुपये अनिल पुणेकडून पुन्हा एकदा गांधीनगर संघाचा जबरदस्त पकड आहे गांधीनगर संघाची शेवटचे 5 मिनिट अतिशय विमानाच्या स्थितीमध्ये कोणत्याकडून घेण्यात आलेला आहे टाइम रे का झालं सुनील झटका मार झटका मार सन्मानाने बसवते या इकडे अरे बसतो रे सागर हा पुन्हा